समग्र मानव जातीला कोण तारून नेणार आहे? अनेक लोक या बुचकुळ्यामध्ये पडतात, या भ्रमामध्ये भटकतात। ते समजतात की आकाशाच्या वर किंवा ढगामध्ये इकडे तिकडे कोणीतरी जग चालवणारा कोणीतरी आहे, एखादी शक्ती मोठी, असे लोक आपल्या मनामध्ये घेत असतात। परंतु ही एक भ्रांती आहे। ती प्रचंड मोठी भारतामध्ये चालत आलेली धूर्त आणि स्वार्थी व स्वतःचा अहमपणा निर्माण करून संपूर्ण देशाला आणि समाजाला गुलाम करणाऱ्या या अहंकाराची ही पद्धत आहे। लोकाला पूर्ण भ्रमामध्ये ठेवायचं, त्याला सत्य कळू द्यायचं नाही, त्याला सत्याचं स्वरूप हे समजून द्यायचं नाही, एवढी लोकांच्या डोक्यावर, लोकांच्या बुद्धीवर थापून 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 त्याचं मन कमजोर करून ठेवायचं, त्याचं मन दुबळं करून ठेवायचं। आणि ही एक प्रकारची प्रचंड अशी आपल्या देशात फार पूर्वीपासून चालत आलेली षडयंत्र परंपरा आहे। ही ब्राह्मणी षडयंत्र परंपरा आहे। परंतु जगाला तारणारा आणि कसं तरुण जावं हे शिकवणारा, कसं या भवसागरातून आपण पार जावं अशी शिक्षण पद्धत देणारा, अशी वेगवेगळ्या प्रकारच्या बलानं परिपूर्ण भरलेली शक्ती जी आहे, जी सर्वांग ज्ञानानं संपन्न आहे, ते मानव जातीचा तो एक आयडियल आहे, एक आदर्श आहे, तो म्हणजे बुद्धत्व। आणि ही बुद्धत्व शक्ती माणसाला सदैव तारत असते। तारत असते म्हणण्यापेक्षा त्या माणसाला या संसार सागरातून, या भवसागरातून पार कसं जावं याची ती कला शिकवते। कुणाला छूमंतर म्हणून, कुणाचे कान फुकून कुणाचा उद्धार जगात होत नसतो, हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे। परंतु जेव्हा जेव्हा बुद्ध येतात तेव्हा तेव्हा बुद्धांनी समग्र मानव जातीलाही भवसागर पार करून जाण्याला एक अत्यंत चांगला मार्ग सांगितला आणि ते मार्गदाता म्हणून लोकाला आदर्श राहिले। भगवान बुद्ध बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते सतत लोकाभिमुख राहिले। ते लोकाभिमुख म्हणून सर्वांचे ते टीचर राहिले, सर्वांचे ते लोकगुरु राहिलेले आहे। आणि लोकगुरु जो असतो तो लोकांच्या जवळ जात असतो। लोकगुरु हा लोकाला जागवतो, लोकांच्या व्यथा जाणतो, लोकांची सर्व प्रकारची मानसिकता ओळखतो, लोकांची मानसिक दुर्दशा ओळखतो, मानसिक दुःख ओळखतो, मानसिक संवेदना ओळखतो, मानसिक शोक आणि भय ओळखतो आणि त्याच्यातून निवारण होण्याचं ज्ञान हा बुद्ध देत असतो। बुद्धाशिवाय कोणीच देत नाही, बुद्धाशिवाय कुणाला देता येत नाही। फक्त भगवान बुद्ध मानवाला आपलं जीवन
सर्वात उच्च कसं बनवावं, सर्वात उच्च सुखाला कसं न्यावं याची जाणीव करून देतात बुद्ध. याचा प्रकाश सर्वांना दाखवतात बुद्ध. आणि म्हणून म्हणलेलं आहे, नमन करो अब बुद्ध को, बुद्ध करे कल्याण, बुद्ध सदा रक्षा करे, बुद्ध सदा रक्षा करे, बुद्ध बड़ा बलवान, बुद्ध बड़ा बलवान. म्हणा साधू बुद्धानुस्मृती करणारा कोणताही मानव जातीच्या या पृथ्वी तलावावर व्यक्ती असेल तर त्याला शांती मिळू शकते. सदैव बुद्धानुस्मृती करावी. समग्र मानव जातीचं भय दूर होण्यासाठी बुद्धानुस्मृती हे अनिवार्य आहे. ते एक प्रकारचं औषध आहे. बुद्ध हेच औषध आहे. म्हणून किती प्रकारचे भय आपल्यामध्ये जागत असतात हे आपण आव्हान सूत्राचा अभ्यास करून वस्तुनिष्ठ जाणावं. प्रत्येक भय माणसात जागत असते. असं एक नाही की ज्याचं भय माणसाला होत नाही. अंधारात गेलो तर अंधाराचं भय, कुत्र्याजवळ गेलो तर कुत्र्याचं भय, साप दिसला तर सापाचं भय, डाकू दिसला तर डाकूचं भय, बेवडा दिसला तर बेवड्याचं भय, रानटी जनावर दिसलं तर रानटी जनावराचं भय. आणि म्हणून असे प्रचंड भय जगात आहे, ज्या भयानं माणूस भयभीत होत असतो. पृथ्वी जर हलू लागली तर भूकंपाचं भय माणसाला येते. मरतो की काय? हे लोक सैरावैरा घराच्या बाहेर पळतात, पटांगणामध्ये येतात, बाहेर येतात. वादळ सुटलं तर वादळाचं भय, आंधी तुफान सुटलं तर आंधी तुफानाचं भय, प्रचंड जर प्रलय होऊ लागला पुराचा त्याचंही भय, विजा पडू लागल्या, विजा चमकू लागल्या आणि प्रचंड गडगडाट होऊ लागला त्याचंही भय, वाघ आला त्याचंही भय, हत्ती आला त्याचंही भय, पिसाळलेला माणूस आला त्याचंही भय. कोणाचं भय नाही माणसाला. माणूस सदैव भित्रा माणूस आहे. याच्यातलं भय जातच नाही. आणि कायमचं जर तुम्हाला भय घालवायचं आणि भयमुक्त जगायचं तर बुद्धानुस्मृती आपण दररोज करा. कमीत कमी 3 मिनिट. आणि म्हणून बुद्धानुस्मृतीला करण्यासाठी आपण अशी बैठक घेत जावी. सरळ मान करत जावं. सुस्ती, कंटाळा, संशय, कामराग, अहंकार, द्वेष, प्रमाद, अस्वस्थता हे सारे विकार आपल्यातून बाजूला करावे. कोणताही विकार अंतर्चित्तात राहू नये. कामराग राहू नये, द्वेष बुद्धी राहू नये, संशय राहू नये, अस्वस्थ मन राहू नये, बेचैन मन राहू नये. कोणत्याच प्रकारचा विकार नसलेलं चित्त, निर्विकार चित्त हे बुद्धानुस्मृती करायला आपण तयार
करून मग बुद्धानुस्मृती सुरू करावी. अठ्ठकथाचार्य भदंताचार्य बुद्धघोष यांनी बुद्धानुस्मृतीचं वर्णन फार प्रभावी विशुद्धी मग्गो या ग्रंथात केलेलं आहे. विशुद्धी मग्गो हा स्पिरिच्युअल पॉवर वाढवणारा ग्रंथ आहे. आपल्या भारताच्या आणि आपल्या विशेषतः समाजातील परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेबाच्या नंतर जन्माला आलेले विद्वान यांनी या विशुद्धी मग्गाचा गाढा अभ्यास न केल्यामुळं त्यांनी विपස්සनेवर टीका केलेली आहे. असे आपले लोक प्रचंड अडाणी आहेत. एवढाले पुस्तकं लिहिले हो. आणि विपස්සना ही भगवान बुद्धानं स्वतः केलेली विधी आहे आणि त्याच्यावर आपल्या देशातल्या आपल्या समाजाच्या विद्वान अभ्यासकानं प्राध्यापकानं रिसर्च स्कॉलर केलेल्या वेगवेगळ्या विषयामध्ये या विषयात त्यांनी घुसून रिसर्च न केल्यामुळं त्यांनी याच्यावरती पूर्ण आक्षेप घेणं हे किती अनाडीपण आहे. स्वतः बाबासाहेब आंबेडकर करायचे. बाबासाहेबांनी बुद्धांडी धम्मामध्ये याचं वर्णन सुद्धा केलेलं आहे. धम्मवर्गामध्ये कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना हे चारही विपස්සना भगवान बुद्धांनी प्रतिपादन केलेल्या दीघनिकायच्या सूत्रामध्ये आहेत. आणि दीघनिकायमधलं महासती पठाण सूत्र हे कुरु प्रांतामध्ये बुद्धांनी स्वतः सांगलेलं आहे. याचा अभ्यास न करता तुम्ही म्हणाल की बाबासाहेबांनी विपස්සना नाकारली किंवा बाबासाहेबांनी केली नाही, तर हे तुमचा बुद्धीचा खुळचटपणा नाही का? म्हणून आपण मनाला तयार करावं. बुद्धघोष हे महान अठ्ठकथा आचार्य आहेत आणि त्यांनी हा ग्रंथ पालीमध्ये लिहिलेला आहे. आणि श्रीलंकेच्या भिक्खू संघाने त्यांची परीक्षा घेण्यासाठी हा ग्रंथ त्यांना लिहायला लावला. हा संपूर्ण ग्रंथ स्पिरिच्युअल पॉवरचा ग्रंथ आहे. याच्यात शील, समाधी आणि प्रज्ञेवर विस्तारित वर्णन आहे. आज हा ग्रंथ इंग्रजी, पाली, हिंदी, मराठी साऱ्या भाषेमध्ये आहे. प्राध्यापक डॉक्टर श्रद्धा रक्षित यांनी याचा मराठी अनुवाद केलेला आहे. हे आपल्या मिलिंद कॉलेजचे प्राध्यापक आहे भूगोल विभागाचे. आपले लोक बुद्ध धर्म बारकाईनं सूक्ष्म, अतिसूक्ष्म वाचून त्याची अनुभूती न घेता केवळ बाबासाहेबाला पुढं करून हे बाबासाहेबांनी नाकारलं असं म्हणू वर्तमान समाजाची दिशाभूल करतात. वर्तमान समाजाला चुकीचं गायडन्स करतात. हे अत्यंत गायडन्स करणाऱ्या लोकांची बौद्धिक दिवाळखोरी आहे. आणि म्हणून आपण कसं बुद्धानुस्मृती करावी हे ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. बाबासाहेबाला बुद्धाच्या 3 भावमुद्रा हे मान्य होत्या. एक ध्यान भावमुद्रा हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली भगवान बुद्धाची ध्यान भावना मुद्रा आहे. आशीर्वाद भावमुद्रा याला वरद भावमुद्रा म्हणतात. आणि
तिसरी भावमुद्रा बाबासाहेबाला आवडायची, अभय भावमुद्रा, म्हणजे उभी असलेली, चालता बोलता बुद्ध, ही जी मुद्रा आहे ती बाबासाहेबाला ह्या 3 भावमुद्रा आवडायच्या. त्यांच्या रूममध्ये, त्यांच्या राजगृहामध्ये, त्यांच्या 26 अलीपूर रोड या सरकारी बंगल्यामध्ये दिल्लीला, त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी ह्या भावमुद्रा आपल्याला त्यांनी आपल्या नजरेसमोर ठेवलेल्या आहेत. काय तुम्ही त्यांचे लेकरा, तुम्ही आपल्या डोळ्यासमोर अशा भावमुद्रा ठेवता का? मला वाटत नाही तुम्ही ठेवता म्हणून. हे फार मोठं अज्ञान आपल्या लोकांमध्ये आहे. आपल्या बाबासाहेबांसारखं लोक वागायला कोणतंच पूर्णपणे श्रद्धाबल जागवत नाहीत, कोणतं संवेदनशील असं, प्रतिभावंत असं आचरण करायला ते धजतच नाही. आपला बाबासाहेब कसा वागायचा असं आपण वागू, आपल्या बापासारखं आपण वागू, आपल्या बापासारखं आपण जगू. ही ज्या लेकरामध्ये, ज्या लेकीमध्ये भावना आहे, तेच खरं त्याचे लेकर होऊ शकतात, तेच खरे त्यांचे लेकी होऊ शकतात. आणि म्हणून आपण बाबासाहेबाला आपला बाप म्हणतो, आपला उद्धार करता म्हणतो, आपला संपूर्ण जीवनाला दिशा देणारा, अनंत वेगवेगळ्या जन्मामध्ये कुणी भेटला नाही, परंतु इथून त्यांनी कोटी कोटी लोकाला नरकातून काढलेले आहे असं आपण म्हणतो. तर मग आपण बाबासाहेबांसारखं अनुकरण करू नये का? बाबासाहेबांसारखं आपण वागू नये का? तेव्हाच तर आपण खरे त्यांचे लेकरं होऊ शकतो, खऱ्या त्यांच्या लेकी होऊ शकतो, असा माझा विश्वास आहे, असा माझा पूर्णपणे हा सत्य भाव आहे. स्वतः बाबासाहेब बुद्धानुस्मृती करायची आणि मी बाबासाहेब काय करत नव्हते आणि काय करत होते याबद्दल मी चिकित्सा हा अभ्यास करत करत मी मिलिंदच्या ग्राउंडवर गेलो होतो आणि मी त्यांचा सेवक शोधू लागलो होतो. आणि मग त्यांचा सेवक मला भेटला. त्यांच्या सेवकाचं नाव होतं रुंजाजी पहिलवान भारसागळे बाबा. हे प्राचार्य भारसागळे यांचे वडील होते. आणि मग मी त्यांची गाठ घेतली आणि आम्ही निवांत बसलो एका ठिकाणी. म्हटलं आपण बाबासाहेबांच्या सेवेमध्ये किती वर्षापासून आहात? तर ते म्हणाले जेव्हापासून ते औरंगाबादला मिलिंद कॉलेज बांधायला आले तेव्हापासून मी आहे. आणि म्हटलं आपण कशी सेवा करत होते त्यांची? तर ते रुंजाजी पहिलवान म्हणाले भारसागळे बाबा की मला फोनवर त्यांचा निरोप यायचा आणि तो फोन जो होता प्राचार्य मिलिंद सायन्स यांच्या ऑफिसमधून यायचा आणि लगेच मला सूचना करायची की मी 4 वाजता किंवा 3:30 वाजता मिलिंद कॉलेजच्या समोरच्या पोचमध्ये येत आहो, तू तयार राह. आणि मी बाबासाहेबाची खुर्ची घेऊन त्या गार्डनच्या बाजूनं उभा राहत होतो. वाट पाहत होतो मी बाबासाहेबाची. आणि लगेच त्यांची गाडी 3:30-4 बरोबर तिथे पोहोचत होती. आणि मग त्यांच्या गाडीचं मागचं दार मी खोलून बाबासाहेब आपला एक पाय असा खाली ठेवत आणि काठी धरून ते काठी पण खाली ठेवत. त्यांचे पहिल्या वेळेत दोन्ही पाय खाली आले
आणि काठी आणि हात आला तर मी काठी धरली, हात धरला आणि बाबासाहेब उभे राहिले पायावर आणि मी त्यांच्या पाया पडलो. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं तर मला त्याने आपल्या हातातली काठी घेऊन माझ्या पूर्णपणे पाठीवर दणकट मारली. मी एकदम जागे झालो. मी तुला सांगत होतो ना की कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं नाही. ही व्यक्तिपूजा आहे. बौद्ध धम्माला व्यक्तिपूजा मान्य नाही. बाबासाहेबाला तर व्यक्तिपूजा मान्यच नाही. आणि म्हणून तुम्ही बाबासाहेबाच्या फोटोला कुंकू लावता का? तुम्ही अष्टगंध लावता का? तुम्ही नीळ लावता का? हा तुमचा भाबडेपणा नाही का? आणि मग मी त्यांना खुर्चीमध्ये बसवत होतो आणि ती खुर्चीच उचलत होतो मी आणि डोक्यावर घेऊन मग मी मिलिंद कॉलेजमध्ये प्रवेश करत होतो. पहिल्या 2-3 पायऱ्या आणि मग पहिल्या माळ्याच्या 11 पायऱ्या आणि नंतरच्या 8 पायऱ्या हे पूर्ण चढून मी प्राचार्य मिलिंद कॉलेज सायन्सचे यांच्या पाठीमागची खोली तिथे त्यांची खुर्ची मी बराबर ठेवत होतो आणि बाबासाहेबाला आतमध्ये नेऊन सोडत होतो. आणि मग ते म्हणायचे, आता तू असं कर गुंजाजी, बगीच्यामध्ये जाऊन चांगले चांगले फुलं घेऊन ये. आणि मला ते चांगले चांगले फुलं आणायला सांगायचे. आणि मग ते स्वतःचा ते योगासनाचा आणि व्यायामाचा ते पूर्ण अभ्यास करायचे. ते संपूर्ण व्यायाम करायचे. हे सारं शरीर वरण्याचे बाबासाहेब. याला सर्वांगासन म्हणतात. पोटाचे योगा, छातीचे योगा, डोळ्याचे योगा, दंडाचे योगा, मनकटाचे योगा, ब्रेन या माथ्याचे योगा, संपूर्ण डोळ्यापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत सारे ते योगा करून आपलं शरीर पूर्ण सुदृढ करायचे, पूर्ण निरोगी करायचे. आणि नंतर मग मी त्यांच्यासाठी स्पेशल 2 बाजरीच्या भाकरी बनवत होतो. सुंदर अशा पतल्या पतल्या. वातीचा स्टोव माझ्याकडे होता, मला बाबासाहेबांनी घेऊन दिला होता. आणि मग 2 भाकरी टाकल्यानंतर मला ते म्हणायचे, चटणी चांगली बनव रे. आणि मग मी चटणी, लसणाची चटणी आणि त्याच्यात बोंबील बारीक बारीक करून अशी बोंबलाची बाबासाहेबाला चटणी बनवून अत्यंत स्वादिष्ट बनवून ठेवत होतो. तदनंतर ते मला म्हणायची, खुर्ची घेऊन ये आता. माझी आंघोळ झाली, व्यायाम झाला, योगासनं झाले आणि मला तिथे खुर्ची आणून ठेव. आणि ते पूर्वेकडे तोंड करून खुर्ची ठेवून ते असं बसायचे. म्हणे त्यांचे हात असे लांब खुर्चीचे हात असल्यामुळे ते असे हात ठेवायचे आणि मागे जेवढेच लांब होते हात खुर्चीचे. आणि असे ठेवून ते छाती बराबर सरळ करून, पाठीचा कणा सरळ करून ते 1 घंटा 45 मिनिट डोळे बंद करून ध्यानस्थ असायचे. आणि हे कधी कुणाला त्यांनी सांगलं नाही. आणि मग मी म्हटलं की बाबासाहेब हे भगवान बुद्धाचं ध्यान करत आहे. तर बाबासाहेब आनापान सती पण करत आहेत. आणि ते आनापान सती जास्त वेळ करत होते, त्यामुळं त्यांचं शरीर आनापान सतीमुळं हे निर्विकार होत होतं. त्यांचं मन
कोणताच विकार त्यांच्या अंतर्चित्तामध्ये वास करत नव्हता. सारे विकार हे पूर्ण विरघळत 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 संपूर्ण विकाराचं ते निराकरण करत होते. ते एवढं मोठं प्रचंड कार्य देशामध्ये त्यांनी केलं. एवढा मोठा त्यांच्या डोक्यावर भार होता, टेन्शन होतं, तरी सुद्धा त्यांना कोणत्या प्रकारे पक्षघात झाला नाही किंवा अर्ध अंगवायुविकार झाला नाही. याचं मुख्य कारण हे भगवान बुद्धाची अनापान सती ही ध्यान साधना ते करत राहिले. आणि बुद्धानुस्मृती करताना आपण आपली पोझिशन आपल्याला जसं सुखाचं बसता येईल असं आपण बसावं. असंच बसलं पाहिजे त्याची काही गरज नाही, परंतु पाठीचा कणा असा सरळ केला पाहिजे आणि समोरची बाजू पण सरळ केली पाहिजे आणि डोळे मिटवले पाहिजे. आणि मग आपण बुद्धानुस्मृती आरंभ केली पाहिजे. इति पिसो भगवान अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसदम् सारथि सत्तादेव मनुसानं बुद्धो भगवति बुद्धो संक्षिप्त आपल्याला लवकरात लवकर एकाग्रमन करण्यासाठी बुद्धानुस्मृतीमधील 2 त्यांचे गुण आपण वारंवार एकाग्र केले पाहिजे. सम्मा संबुद्धो 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 असं आपण केलं पाहिजे. ही निर्मळ एकाग्रता आपल्याला 10 फळं देते. माझ्या जाणत्या बुद्धी आणि जागृतीपासून मी हे करतो.
तेव्हा मी 7व्या वर्गामध्ये 17/10/1968 प्रवजित झालो होतो, भंते झालो होतो आणि तेव्हापासूनच मी हे करतो. पूजनीय भदंत डॉक्टर आनंद कौशल्यायन साहित्य वाचस्पती यांनी दीक्षाभूमी संदेश हा एक पाक्षिक सुरू केल्यामुळं त्याच्यामध्ये याची माहिती आली होती आणि मी ती वाचून तशीच्या तशीच ध्यान साधना सुरू केली. तर मला आजही मी रात्री 12 वाजताही करतो, कधी 10 वाजताही करतो. अनुकूल वातावरण असलं तर मग बराच वेळ मी करतो. एक झोप झाल्यानंतर 3 वाजता पण करतो मी. मला दररोज याचे 10 फळं मिळतात. आपल्याला फळं मिळाल्याशिवाय आपण दुसऱ्याला काय प्रवचन करायचं? नुसतं वाचन करून आपलं पांडित्य लोकाला दाखवून काय फायदा? आपल्याला जर फळ मिळत असेल तर ते आपण लोकाला सांगलं पाहिजे. हा बुद्ध धम्माचा सर्वात मोठा महान असा संदेश आहे. आपल्या आचरणानं लोकाला प्रभावित करणं हा बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसाराचा एक भाग आहे. आणि आपल्या अनुभूती म्हणजे अंतर्मनाची अनुभूती, याच्यातून जे तुम्हाला प्राप्त झालं, जे फल प्राप्त झालं ते तुम्ही शाश्वत सत्य तुम्ही लोकाला मांडा, तो एक प्रचार आहे. हे 2 प्रचार खरे प्रचार आहेत. याच्यातून बुद्ध धम्माचा प्रचार हा अत्यंत चांगल्या पद्धतीने होतो. भिक्खू खेमधम्मो अत्यंत सिलवान आहे. भिक्खू खेमधम्मो निस्वार्थ आहेत. भंते खेमधम्मो हे अभ्यास पूर्ण आचरण करतात, हे जागरूक राहतात. हे आपल्याला डाग लागेल असं कोणतंही दुष्कृत्य करत नाहीत. असा लोकांमध्ये आपला प्रचार होणं हा एक बुद्ध धर्माच्या प्रचाराची लाट लोकाला प्रभावित करत असते. आणि म्हणून आपल्या प्रत्येक बौद्ध अनुयायींनी, प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांनी आपल्यापासून लोकाला हे धम्म प्रसाराच्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे की हा उपासक निर्व्यसनी आहे, हा उपासक प्रामाणिक आहे, हा उपासक सिलवान आहे, ही उपासिका श्रद्धावान आहे, दानशूर आहे, शीलवान आहे, निर्मळ आहे, निस्वार्थ आहे. हे उपासक उपासिका पती पत्नी दोघंजण उत्साही आहेत, दोघंजण जागरूक आहेत, दोघंजण नम्रवान आहेत, दोघंजण आपल्या घरामध्ये प्रेमानं, एकीनं, आपुलकीनं, जागृतीनं आणि प्रेमानं वागून आपल्या घराचं स्वास्थ्य कायम ठेवतात. हे शीलवान उपासक उपासिका आहेत, हे दानशूर उपासक उपासिका आहेत. हे कुटुंब अत्यंत प्रेमळ आहे, हे कुटुंब निर्मळ आहे, हे कुटुंब नम्रवान आहे, हे कुटुंब महत्वाकांक्षी आहे, हे कुटुंब सर्वांना आदर्श कुटुंब म्हणून आपले गुण दाखवणारे अत्यंत बौद्ध धम्माचं आचरण करणारे कुटुंब आहेत. अशी आपण नव्या इतिहासाला आपली स्वतःची साक्ष दिली पाहिजे. बुद्धानुस्मृती करताना आपण 9 गुणावर अभ्यास पूर्ण हे वर्ग सुरू करत आहोत. आज फक्त एक शब्द बुद्धानुस्मृतीचा आपल्याला मी व्यवस्थित समजावून सांगायचा प्रयत्न करतो. इतिपिसो म्हणजे असे, हे सो म्हणजे ते किंवा हे. इतिपिसो म्हणजे असे.
बुद्धानुस्मृतीची सुरुवात इथूनच आहे. भगवान, भग आणि वा. भग म्हणजे परिपूर्ण भंग केलेली, कायमचा चुरा केलेली. आता काय शिल्लकच त्याने ठेवलं नाही. काय भंग केलं, काय चुरा केलं, काय छिन्न विछिन्न केलं, काय छेदून नेलं सारं. तृष्णा भंग केली. काम तृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा, हे 3 तृष्णा प्रमुख आहेत. बाकीच्या तृष्णा 120 आहेत. रूपतृष्णा, शब्दतृष्णा, गंधतृष्णा, रसतृष्णा, स्पर्शतृष्णा, मनोविषय वासनेच्या तृष्णा. चक्षुतृष्णा, घाणतृष्णा, श्रोततृष्णा, जिह्वातृष्णा, शरीरतृष्णा, मनोविषय तृष्णा. अशा प्रकारे तृष्णा ह्या वाढत 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 120 झालेल्या आहेत. क्रोध भगोती भगवान, ज्याने क्रोध भंग केला. आता क्रोधच शिल्लक नाही राहिला तर कोणी किती जरी शिव्या दिल्या, कोणी किती जरी भांडला, कोणी किती आरोप केले तर क्रोध कसा तयार होईल. मुळात सगटच क्रोध काढून टाकला त्यांनी. ते भगवान ज्यांच्या चित्तात क्रोध कुठे शिल्लक राहिलाच नाही, मुळात सगट तो भंग केला, नाश केला. त्याची मुळं खणून खणून काढले. ते दोष भगोती भगवान. दोष, द्वेष. द्वेष 8 प्रकारचे आहेत. सारे द्वेष ज्याने मुळा सगट खणून काढले ते द्वेष मुक्त. ज्यांचे द्वेष चुरा झाले, आता द्वेष उत्पन्न व्हायला तिथे मुळच नाही. मग तुम्ही त्यांचा किती द्वेष केला जन्मभर तर ते तुमचा द्वेष करतील का? ते तुम्हाला द्वेषानं बोलतील का? आणि म्हणून दोष भगोती